मुंबई अहमदाबाद महामार्गावर रात्रीच्या वेळी मोकाट जनावरांमुळे वारंवार अपघाताच्या घटना घडत आहे। तर अनेक वेळा या अपघातात चालकांसोबतच ही जनावरे जखमी होऊन त्यांच्या मृत्यूच्या घटना देखील घडत आहे। एकंदरीत महामार्गावर जीवितहानी होत आहे। मात्र या अपघातांना आळा घालण्यासाठी कासा चारोटी परिसरातील प्राणी मित्र आणि गोरक्षकांनी एक अनोखा उपक्रम हाती घेतलाय। नमस्कार, मी मयुरी वर्मा आणि तुम्ही पाहत आहेत विकास समाचार। कासा चारोटी परिसरातील प्राणी मित्र आणि गोरक्षकांनी महामार्गावर भटकणाऱ्या मोकाट गायी व गुरांच्या गळ्यात रेडियम पट्टे म्हणजेच बेल्ट बांधण्याची मोहीम नुकतीच सुरू केली आहे। एकंदरीत त्यांचा हा उपक्रम सामाजिक बांधिलकी जोपासणारा ठरत आहे। तर या उपक्रमामुळे मुक्या जनावरांचे प्राण वाचवण्यासाठी मदत होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे। या रेडियम पट्ट्यामुळे वाहनांचा प्रकाश झोत पडताच चमक निर्माण होते, ज्यामुळे वाहन चालकांना ही रस्त्यावर बसलेली जनावरे लांबूनच दिसू शकतात आणि संभाव्य अपघात टाळता येऊ शकतो। डहाणू परिसरासह कासा चारोटी येथील प्राणी मित्र, वन्यप्रेमी आणि गोरक्षकांनी यासाठी विशेष व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आहे आणि त्या ग्रुपच्या माध्यमातून महामार्ग परिसरातील 1000 मोकाट जनावरांच्या गळ्यात रेडियम पट्टा बांधण्याचा संकल्प त्यांनी हाती घेतलाय। चारोटी टोलनाका, चारोटी उड्डाण पुलाखाली, एशियन पंपाजवळ, महालक्ष्मी उड्डाण पुलाखाली आणि इतर ठिकाणी रात्रीच्या वेळी मोठ्या संख्येने गायी आणि गुरे बसलेली असतात। मात्र त्यांच्या अपघाताचा धोका लक्षात घेता मंगळवारी 5 ऑगस्ट रोजी रात्री 9 ते 12 या वेळेत सुमारे 120 जनावरांच्या गळ्यात रेडियम पट्टे बांधण्यात आले, अशी माहिती या गोरक्षकांकडून, प्राणी मित्रांकडून मिळाली आहे। तर हा उपक्रम रोज संध्याकाळी 7 ते रात्री 12 वाजेपर्यंत राबवण्यात येत आहे, अशी देखील माहिती त्यांच्याकडून मिळाली आहे। तर या उपक्रमासंदर्भात माध्यमांशी बोलताना किंवा माध्यमांना माहिती देताना प्राणी मित्र हरी सिंग म्हणाले की महामार्गावर वारंवार होणारे अपघात पाहून आम्हाला ही मोहीम हाती घ्यावी वाटली। आम्ही अपघातग्रस्त जनावरांना मदत करत आलो आहोत, पण अपघात होण्याआधीच उपाययोजना करणं अधिक गरजेचं आहे, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली। तर गोरक्षक बाबू सिंग यांनी सांगितलं की महामार्गावर दररोज मोकाट जनावरांमुळे अपघात होतात, त्यामुळे जनावरांचे आणि माणसांचे प्राण वाचावेत म्हणून आम्ही हा उपक्रम हाती घेतलाय। लवकरच 1000 जनावरांना रेडियम पट्टे बांधण्याचे आमचे उद्दिष्ट आहे। या कामात बबलू सिंग, हरी सिंग, राहुल भारद्वाज यांच्यासह अनेक स्थानिक नागरिक आणि गोरक्षकांनी सक्रिय सहभाग नोंदवला आहे। जनावरांच्या गळ्यात पट्टा बांधताना अपघाताचा किंवा हल्ला करण्याचा धोका संभवतो, त्यामुळे गाई गुरांना प्रथम खाऊ घालून शांत करून स्थानिकांच्या मदतीने पट्टे बांधले जात आहे, असे त्यांनी सांगितले। तर एकीकडे डहाणू तालुका प्रशासन ही मोकाट जनावरांवर नियंत्रण मिळवण्यासाठी उपाययोजना करण्याचा प्रयत्न करीत आहे, मात्र त्यांची अंमलबजावणी काहीशी होताना दिसत नाहीये। मात्र त्या जागी प्राणी मित्रांचा हा सेवाभावी उपक्रम एक सकारात्मक पाऊल ठरत आहे। तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा। नमस्कार।